हाल सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मातृसंस्था आणि या मातृसंस्थेचे आम्ही पासधारक. कलगीतुरा समन्वय समितीच्या नियमानुसार आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराटे बुवा यांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र घेऊन यायचे बुवा. Check, 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 help, check, 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 help. सर्वांना आवाज जातो ना मित्रांनो? हॅलो हॅलो. अरे गारटलं की काय पावसामुळं? तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पावे. जिथे मला साथ देशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना. हे रसिका, तुझ्यासाठी कवन सादर करतोय. तुझे हे रसिका, हे मायेचे वारे, प्रेम बंधात दुनिया, या हृदयी तू बसावे. तुझे रूप माझा या नयनी दिसावे. मुखी गीत गाता सुरानी हसावे. कृपेची आस माझी आहे तुझ्याशी, मायेची सवाली तू होशील ना. तुझ्या चरणाशी घेशील ना, साथ प्रेमाची देशील ना, साथ प्रेमाची देशील ना, साथ प्रेमाची देशील ना, साथ प्रेमाची
सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम चौदा विद्या 64 कलेचा अधिपती सुख करता दुःख हरता त्या माझ्या गणरायाला सर्वप्रथम नतमस्तक होऊन रंगदेवता नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून माझ्या गावची ग्रामदैवत माझी आई चंडिकाई तिच्या चरणी नतमस्तक होऊन माझी कुलस्वामिनी सालबाई भैरी मुंबईची रखवाली मुंबादेवी विराची आई जीवदानी आई ज्यांनी मुठभर मावळ्यांना हाताशी घेऊन हे सारं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा माझ्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज राजमाता जिजाऊ भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुद्रा करून माझे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होतो मूळ कवी भानुदास घराणे यांच्या परंपरेतील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे वस्ताद नतू दत्ताराम गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण यांची शिष्य मंडळी शाहीर शुभम वाटल शाखा आई जीवदानी कलामंच विरार आम्ही आमच्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र तसेच ह्या शाहिराला मुंबई रंगमंचावर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे अवी अनिल कलामंच आणि त्याचे निर्माते अनिलजी गराडे साहेब यांना खूप खूप मी ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही मला जी संधी दिली मी तुमचा खूप आभारी आहे तसेच कोकण कला मंचाचे निर्माते ज्यांनी ज्या कोकणातील सर्व शाहिरांना तळागाळातील शाहिरांना वरती आणण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यामध्ये मी देखील आहे असे आमचे माऊली दिनेश दादा कुर्तडकर साहेब हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो तसेच माझे गुरुवर्य चंद्रकांतजी धोपट साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसेच जी ही शाखा मला उपलब्ध करून दिली ते म्हणजे मंगेशजी यादव बुवा तसेच माझे गुरुवर्य इथे आज आलेले नाही आहेत तरी पण मला जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते म्हणजे विजयजी गोळेकर साहेब त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो सचिनजी धुमक साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत कोल्हापटे साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे या शाहिराचं नाव मोठं करण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा आहे ते म्हणजे आमचे दादा गोपाळ दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो मुलांचं नाव राहून गेलं ह्या मुंबई रंगमंचावरचा मित्रांनो पहिलाच कार्यक्रम आहे त्यामुळे काय ज्या चुका होतील त्या तुम्ही मान्य करून घ्या मला आज ढोलकीला साथ करतोय ओंकार दादा कीर्तनकर नेहमी माझ्या पाठीशी असणारा माझा कीबोर्ड मास्टर रोहित फेबडे तसेच माझा पॅड मास्टर साहिल मेस्त्री बेंजोला साथ करतोय सूरजदादा मोहिते आणि ढोलकीला परत साथ करतायत आमचे गणेश दादा घाणेकर बुवानी आज BSS ची टीम आणलेली आहे त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांतजी गराटी बुवा तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा राहून गेला पहिला कार्यक्रम आहे बुवा थोडा चुका होणार त्या चुका तुम्ही पदरात घ्या माझ्या आणि बुवानी BSS ची टीम आणलेली आहे बुवा तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो पण बुवा कुठेतरी गारटलंय कारण का बुवांचे कार्यक्रम भल्या मोठ्या शाहिरांसोबत झाले आणि त्या शाहिरांसोबत त्यांच्या होम म्युझिशियन टीम सोबत कार्यक्रम केले परंतु आज
हा कार्यक्रम शुभम माटल सोबत आहे, त्यामुळे बुवा आज टीम दुसरी घेऊन आले. बुवा कुठंतरी गारटलंय एवढं नक्की आहे. बुवा स्वतःची टीम तयार करून आणले. ही पोरं नवीन आहे, रंगमंचावर कधी आलेली नाही. आमचा कीबोर्ड मास्टर असेल, ढोलकीवाला असेल, पहिल्यांदा आणले. जसा शुभम माटल या मुंबई रंगमंचावर पहिला आलाय, तशी ही पोरं सुद्धा आज नवीन घेऊन आणलोय. तुमच्यासारखी बुवा दुसऱ्याचे आणलेले नाही आहे. स्तवनाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिले वंदन माझे मी करतो त्या गौरीपुत्र गजाननाला, मरून यारणा ताळवितो त्या माझ्या विद्येच्या सरस्वती आईला. येऊन आशीर्वाद माझ्या गुरुजनांचा, येऊन आशीर्वाद माझ्या गुरुजनांचा. सुरुवात करतो मी गायनाला, आणि अशी सतात दे रसिका. ही मागणी मागतो मी या रणाला. हरसिक राजा खरा देवा हे माझा. हे रसिका, जो मी आज घडलोय, जे ह्या शाहिराचं नाव झाले, ते या सारे नाव ह्या रसिका प्रेक्षकांमुळे झाले. म्हणून हे पहिलं कवण रसिकांच्या चरणावर समर्पित करतो. हे रसिक राजा खरा देवा हे माझा. कृपा केली तुया लेकरावरी, कृपा केली तुया लेकरावरी. आज घडलो या कलेत रसिका, तुझ्या दारावर. आज घडलो या कलेत रसिका, तुझ्या आधारावर.
गजानन गावदेवी रागे तुदकाराम गुरु सूर्यकांत अखंड भानुदास घराण्याचा बोल बजरंग शक्ती गणपती बाप्पा बघा मित्रांनो, आज उत्कृष्ट असा साऊंड लागलेला आहे. आमच्या साऊंडवाल्या दादांचं नाव राहून गेलं. गडशी दादा, धन्यवाद तुम्हाला देखील. तसेच ज्या कार्यक्रमाचे जे विशेष सहकारी आहे ते म्हणजे कोकणातील युट्यूबर्स, आमचा SR दादा असेल, चंदन दादा असेल किंवा सूरज दादा, सर्वांना देखील शाहिरी मनाचा मुद्रा करतो. बुवा 8 दिवसापूर्वी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांत बुवा 8 दिवसापूर्वी चिपळूणला मला वाटतं प्रॅक्टिससाठी गेले होते आणि बुवानी रात्री स्टेशनवर येताना एक व्हिडिओ टाकला की रात्रीचे वाजलेत आता 11:30 आणि बुवा म्हणतात की पाऊस पडतोय भरपूर आणि पाऊस पडतोय आणि बुवा म्हणतात आता ट्रेन पण काही मिळत नाही आणि बुवा स्वतः म्हणाले की प्रॅक्टिसला येऊन बुवा माझी जिरली म्हणतात, जिरली. व्हिडिओ आहे बुवांचा, इंस्टाला व्हिडिओ आहे बघा, अजून जा आणि बुवांच्या इंस्टा आयडीला चेक करा. बुवा स्वतः म्हणाले की नाही जिरली माझी, जिरली म्हणतात, चांगली जिरली. तर बुवा मी म्हणतो शुभम बुवांबरोबर कार्यक्रम करताना तुमची रेसलला जिरली, बुवा कार्यक्रम कसा करणार? कुठे आहेत आमचे आयोजक? बरोबर ना? रेसलला जिरले बुवांची, कार्यक्रम तर अजून बाकी आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि म्हणतात बुवा परत अजूनपर्यंत कोणी कार्यक्रम केला नाही, तसा कार्यक्रम करणार. बुवा करणार तरी काय, वेगळं काय करणार आहे बुवा? मला पण बघायची खरोखर ओढ आहे की बुवा काहीतरी वेगळं करणार आहे आज, व्हिडिओ मध्ये सांगतात आहे. पण बुवा तुमच्या ओढीपेक्षा या साऱ्या कोकणवासियांना ओढ लागले ती म्हणजे गणेश उत्सवाची. हा सर्व मुंबईकर वाट बघतोय त्या 5 दिवसाची, कधी माझा गणराया घरी येणार आणि कधी माझं घर नंदनवन होऊन जाणार. वर्षाचे 365 दिवस आहेत, तरीही सर्व कोकणकर वाट बघतो त्या चतुर्थी सणाची. आणि हा भक्त गणरायाच्या चरणी काय म्हणतोय बघा.
गणमालक आहे. भक्तांचं विघ्न हरता तू गणा करुणेचा सागर आहे. मनोभावाने वाळी तुम्ही आरणी तूच या भोळ्या भक्तांची आस आहे. पावसाच्या धारा हर्षिती तन्मना पावसाच्या धारा हर्षिती तन्मना ओढ तुझी लागली गणा हे गणा ओढ तुझी लागली गणा दिन दर्शन कधी येशील श्री गणा दिन दर्शन कधी येशील श्री गणा.
खंडाळेश्वर नृत्य कला पथक धोपटवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण तसेच वस्ताद चंद्रकांतजी ढोपट आणि यांचे शिष्य शाहीर प्रभाकरजी ढोपट साहेब यांनी देखील मला खूप सहकार्य केले. त्यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. तसेच विके फोटोग्राफी यूट्यूब चॅनल विजय कांबळे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. स्तवन आणि गण झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे गवळणीकडे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा तरुण वर्ग आहे आणि मी सुद्धा तरुण वर्ग आहे. या शक्तितुला म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा भेद. शक्तिवादी शाहीर ही राधेचा बाजू घेणार आणि तुरेवाली शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर हे आपल्या कान्हाची बाजू घेणार. परंतु बुवा ही जरी बाजू मांडत असताना त्या राधाकृष्णाच्या प्रेमाला कुठे डाग लागणार नाही एवढी मात्र काळजी आपण घ्यायची आहे. कारण का या राधे आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. ते आताच्या प्रेमाला नाही जमणार. आता जरी कितीही प्रेम केलं मग ते परशा अर्चे असू दे किंवा रोमिओ जुलिएट असू दे, परंतु माझ्या राधा आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. त्या प्रेमाला डाग लागता कामा नाही. आणि असं असतानाही राधेनं कान्हावर खूप प्रेम केलं. परंतु कान्हा या राधेला सोडून मथुरे नगरी गेला. परंतु कान्हा तू गेला परंतु एक वेळ देखील या राधेला पाहण्यासाठी मागे येऊ शकला नाही. का रे कान्हा, काय चूक काय होती माझी? बुवा तुम्ही मला सांगायचं आहे. या गाण्याची कटिंग द्या तेव्हा त्या गाण्यामधून तुम्ही का सोडून गेलात तो विषय इथे मांडायचा आहे. गवळण सुरुवात करतोय. प्रेमाचा लळा या राधेला लावला तू प्रेमाचा लळा. तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा. तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा.
केलं, परंतु का तू असं केलं? का या राधेला सोडून तू गेला? वाट पाहते मी रे तू येशील का पुन्हा, सांगून दारे मजला काय केला मी गुन्हा. समजून घेशील का तू या राधेच्या मना, अनमोल प्रेम कहाणी कोण सांगेल या जना. किती सोशिला या राधेने विरहाच्या जळा, किती सोशिला या राधेने विरहाच्या जळा. तुझं फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा, तुझं फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा. या राधेला लावला तो प्रेमाचा लळा, या राधेला लावला तो प्रेमाचा लळा. तुझं फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा, तुझं फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा. तुझं फुलविला रे खाना माझ्या प्रीतीचा मळा. नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्लेवाडी, ज्या मंडळातून मी वरती आलो ते माझं मंडळ नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्लेवाडी यांचे वाडी प्रमुख कृष्णा हिरू वेल्ले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तसेच नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्लेवाडी मुंबई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आले आहे. अधिरा आणि ओजस्वी पुनल वेल्ले, अधिरा ओजस्वी पुनल वेल्ले यांच्याकडून शाहीर शुभम माटर काका यांसाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अमित घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शिगवण यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सागर गांगरकर यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे.
सिद्धेश किंजळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे आणि त्यांचं फरमाईश आहे गणराया हे विश्वंभर, ही फरमाईश त्यांनी घ्यायला सांगितले. समृद्धी घाणेकर हिच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कैलासवासी शाहीर संजय पेजले संकल्पित आई जीवदानी कलामंच फाउंडेशन शाहीर भिकाजी बोवड आयोजित शाहीर मंगेश यादव विरुद्ध शाहीर भिकाजी लांबोरी बुवा यांचा महामुकाबला शनिवारी दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता साईनाथ नगर विरार येथे होणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मनोहर वारकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. शेवटची 5 मिनिटं राहिले व पहिल्यांदाच कार्यक्रम आहे. 5 मिनिटं खरं तुम्ही मला वाढवून द्यायला पाहिजे होता. सिद्धेश किंजळे यांच्याकडून देखील फरमाईश आली होती गणराया हे विश्वंभर. दादा दुसऱ्या बारीला घेऊया कारण का शेवटची 5 मिनिटं राहिले. तसेच आमचे गोपाळ दादा करंडे ज्यांनी हे गाणं लिहिलंय त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. रियांश पाटील यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. रवींद्र वेल्ले यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नाली माटर हिचकडून 501 रुपयाचं पारितोषिक. वैष्णवी माचिवले हिचकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. देवगण घाणेकर याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. वेळ थोडा राहिला आहे. प्रश्नपद गातोय. तसेच माझे काका सुहास घाणेकर गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक पाठवलेलं आहे. त्यांचा देखील मी आभारी आहे. प्रश्न नाही हा नवा ह्या बुवाकलेची तुम्ही दवा. सुशांत बुवा जरी या रंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला या शुभम बुवाचा जरी या रंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला तरी बुवा तुमच्या धावा काढून जाणार. अनुभव कमी आहे बुवानी मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत कार्यक्रम केले पण हा देखील शाहीर काय कमी नाही. आमचा प्रश्न नाही हा नवा या बुवा अकलेची तुम्ही दवा. आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा. जर तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा. प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा. आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा. तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा. तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा.
ट्रॅव्हल्स वैभव कोकणकर पंडितांचा महाराजा मी कोकणी साहिल यांच्याकडून 251 रुपये पारितोषिक आलं आहे. तसेच युगांती कळमटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. आला गणराजा आला या गाण्यासाठी. थोडं वेळेचं भान आहे त्यामुळं ह्या बारीमध्ये फरमाईश होणार नाही. पुढच्या बारीमध्ये नक्की फरमाईश पूर्ण केली जाईल. परंतु माझ्या आयुष्यातील पहिलं गाणं जे आला गणराजा आला आहे ह्या गाण्यामुळं माझी ओळख या मार्केटमध्ये झाली. त्या गाण्याची फरमाईश मी नक्की देणार. नभांगणी मेघराज संग उधळून गेला सप्तरंग इंद्रदानूची ही कमानी या ओल्याची मसमानी ओला गंध मातीचा सांगून गेला जीवा सुखावला आला गणराजा आला माझा गणराजा आला गणराजा आला माझा गणराजा आला. नभांगणी मेघराज संग उधळून गेला सप्तरंग इंद्रधनुची ही कमानी या ओल्या चिंबासमानी ओला गंध मातीचा सांगून गेला जीवा सुखावला आला गणराजा आला माझा गणराजा आला गणराजा आला माझा गणराजा आणि विश्वास माटल यांच्याकडून कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. बुवा तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या बारीला खूप खूप शुभेच्छा देतो. बुवानी स्टेटस टाकलाय शक्तीवाले आवाज करणार पण तुरेवाले नाही ऐकणार. बुवा शक्तीवाल्यांचा आवाज ऐका. आवाज करायला त्याला बुवांना गेलं ऐकाय गेले. काय झालं सुरुवातीला पावसामुळे थोडा आवाज कमी होता त्याच्यामुळं इकडं पण एनर्जी कमी होती. आता आवाज वाढलाय. आता बुवा बघा शक्तीवाल्यांचा आवाज कसा आहे तो. मी ते पहिली बारी संपली असे जाहीर करतो. बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद.